जितुरी सर. माझं 1:55 ला आहे परत. कम्प्युटर चालू आहे. कम्प्युटर चालू आहे तिथला. हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय का? हॅलो. सर कमी आवाज येतोय. आवाज कमी येतोय. बघा, चेक करा आता. हा सर येतोय. हा येतोय नव्हे. बर बर, ठीक आहे. Now we have total 17 students in our classroom, and I'm Suraj Patil, going to start our today's lecture. And this lecture is for the topic programming and Python programming. So this topic is from the paper SEC CPT 507 numerical skills in physics. After the Diwali vacation, we are again starting the same
topic. So first of all, I will introduce again the same topic, and I will revise the points that we have learned in the previous month. Now, first of all, in the beginning, we have discussed about, so wait for 1 minute, I will share my screen with you. ओके, स्क्रीन दिसत आहे माझी? Yes, sir. Okay. So in the beginning, we discussed about overview of programming and what is Python programming. First of all, programming means what? Computer programming is the process of designing and building an executable computer program to accomplish a specific computing result or to perform a specific task. काहीतरी स्पेसिफिक टास्क किंवा एखादा स्पेसिफिक प्रोग्राम करण्याची जी प्रोसेस आहे, that process is known as computer programming. Okay, and we have different programming, and from that we are going to learn what is the Python programming. And in this Python programming, first of all, what is the special features in Python? We have or it reads as well as it execute the statement line by line sequential, that is the sequential. So then we discussed about what are the applications of the Python. So these are the applications.
हॅलो हॅलो, अनम्यूट करा. हॅलो, अनम्यूट करा तुम्ही. हा हा सर येतोय आवाज. थोडासा ते इंटरनेटचा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळं मधूनच कट झाला, कनेक्शन कट झालं. ओके, तर आपण कोणत्या स्लाइड पर्यंत आलो होतो तुम्ही जरा मला सांगा. आपण बोललो का याच्याबद्दल? ही स्क्रीन ही स्लाइड आपण केलं का डिस्कशन? हॅलो हॅलो, अनम्यूट करा सगळ्यांनी, स्वतःला अनम्यूट करा. अनम्यूट करा सगळ्यांनी, अनम्यूट करा. शेळगे, शिंदे, माने, संपाळ, वाडकर. आपण पायथॉनच्या स्क्रिप्ट फाईल बद्दल बोलतोय, बरोबर आहे? हॅलो, हा ठीक आहे. तर पायथॉनची स्क्रिप्ट फाईल ही आपण जसं वर्ड फाईल आपण सेव्ह करून ठेवतो, आपले एखादी वर्ड फाईल बनवतो आणि ती सेव्ह करून ठेवतो, तशा पद्धतीची जी एक स्क्रिप्ट फाईल आपण डॉट पाय ह्या एक्सटेन्शन यूज करून फाईल सेव्ह करता येते. आणि ती सेव्ह केलेली फाईल त्याला आपण म्हणतोय की स्क्रिप्ट फाईल म्हणतोय. आणि ती स्क्रिप्ट फाईल आपण परत परत रन करू शकतो. म्हणजे थोड्या वेळानंतर जर आपल्याला रन करायची असेल तर ते रन करू शकतो फाईल. ही देखील आपल्याला फीचर या पायथॉन मध्ये पाहायला मिळते. ओके, स्क्रिप्ट फाईल या ठिकाणी आपण सेव्ह करू शकतो आपला प्रोग्राम. देन इंटरॅक्टिव्ह प्रॉम्प्ट. इंटरॅक्टिव्ह प्रॉम्प्ट हा आपण रेग्युलर यूज करतोय. तशा पद्धतीनं आपण काहीतरी इनपुट दिलं आणि त्याच्यातून आपल्याला आउटपुट मिळतं. दॅट इज द इंटरॅक्टिव्ह प्रॉम्प्ट. आणि सर हो बोला, ऐकू येत नाही? लिस्ट नाही, लिस्ट पर्यंत आलेलं आपलं, लिस्ट पर्यंत आलेलं आपलं शिकून. कशापर्यंत? लिस्ट. लिस्ट. हा हा नाही नाही, मी थोडस रिव्हिजन सांगतोय तुम्हाला. आपलं लिस्ट पर्यंत झालेलं आहे. ओके, हा हा ठीक आहे. देन we already discussed about the modules. What is module? What is module? Module in a Python is a program file which contains Python code including Python functions, class or variables. ओके, हे जे मॉड्यूल आहे त्या पायथॉन स्क्रिप्ट फाईल मध्ये आपण हे मॉड्यूल सेव्ह करून ठेवतोय. आणि एखादा मॉड्यूल आपण नवीन स्क्रिप्ट फाईल मध्ये यूज करू शकतो. फक्त आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं, तर द इम्पोर्ट स्टेटमेंट किंवा द फ्रॉम इम्पोर्ट स्टेटमेंट ह्या दोन्हीपैकी एखादा यूज करू शकतो आपण. देन व्हेन वी कॅन यूज दिस इम्पोर्ट स्टेटमेंट अँड व्हेन वी कॅन यूज दिस फ्रॉम इम्पोर्ट स्टेटमेंट. ज्या वेळेला आपण इम्पोर्ट स्टेटमेंट यूज करतो त्यावेळेला काय असतं आणि फ्रॉम इम्पोर्ट स्टेटमेंट यूज करतो त्यावेळेला काय असतं, याच्याबद्दल देखील आपण डिस्कशन केलं होतं. तर इम्पोर्ट स्टेटमेंट ज्या वेळेला आपण यूज करतो त्यावेळेला या ठिकाणी पहा, या ठिकाणी दिलेलं आहे हे फ्रॉम इम्पोर्ट दिसतंय. तर या ठिकाणी इम्पोर्ट स्टेटमेंट ज्या वेळेला आपण एखाद्या मॉड्यूल मधून इम्पोर्ट करतो त्यावेळेला त्या प्रत्येक लाईन साठी आपल्याला ती लाईन त्या इम्पोर्ट स्टेटमेंट मधून कोणत्या लाईन मधून कोणत्या ह्याच्या म्हणजे कोणत्या फंक्शन साठी कोणत्या ह्याच्या फंक्शन साठी आपण घेतलेली आहे हे तिथं स्पेसिफाय करावं लागतं. पण फ्रॉम इम्पोर्ट ज्या वेळेला आपण करतोय त्यावेळेला पर्टिक्युलर मॉड्यूलचं नाव त्या ठिकाणी लिहावं लागतं. पर्टिक्युलर मॉड्यूलचं नाव, त्या ठिकाणी मॉड्यूलचं नाव आहे कॅल्क्युलेशन.
काय आता मॉड्यूलचं नाव आहे कॅल्क्युलेशन आणि त्याच्यातली लाईन कोणती घेतोय तर समेशनची. या ठिकाणी पहा, फ्रॉम कॅल्क्युलेशन इम्पोर्ट समेशन. फ्रॉम कॅल्क्युलेशन इम्पोर्ट समेशन म्हणजे त्या मॉड्यूलचे नाव काय आहे तर कॅल्क्युलेशन आहे आणि त्याच्यातली कोणती लाईन आपण यूज करणार आहोत तर समेशन. तर कॅल्क्युलेशन मध्ये फक्त समेशनच आहे का? कॅल्क्युलेशन या मॉड्यूल मध्ये फक्त समेशन नाही आहे, तर त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये समेशन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिवाइड आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण आपल्याला फक्त जर त्याच्यातलं समेशन यूज करायचं असेल नवीन एखाद्या फाईल मध्ये तर आपण काय लिहायचं आहे, फ्रॉम कॅल्क्युलेशन इम्पोर्ट समेशन. आणि जर आपण इम्पोर्ट कॅल्क्युलेशन म्हटलं तर संपूर्ण ती फाईल इम्पोर्ट होईल आणि देन वी हॅव टू यूज ए पर्टिक्युलर लाईन व्हेन वी राईट द प्रोग्राम. पर्टिक्युलर लाईन मग पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला लिहिताना आपल्याला लिहावं लागतं, इनपुट मध्ये लिहावं लागेल द नेम ऑफ दॅट लाईन. हे लक्षात येते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय. फ्रॉम कॅल्क्युलेशन इम्पोर्ट हे निळ्या रंगाचं दिसतंय, हे आपल्याला लिहावं लागतं. आणि कॅल्क्युलेशन जे ब्लॅक कलरचं जे कॅल्क्युलेशन लिहिलेलं आहे, ब्लॅक कलर लेटर्स जे आहेत, दिस इज द नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर मॉड्यूल. ओके, मॉड्यूलचं नेम लिहावं लागेल आणि देन वी हॅव टू राईट द विच लाईन वी हॅव टू इनपुट. कोणतं आपल्याला त्यातलं फंक्शन, कोणतं त्यातलं फंक्शन आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे ते लाईन तिथे लिहावं. ओके, तर या पद्धतीने फ्रॉम इम्पोर्ट आणि इम्पोर्ट हे दोन स्टेटमेंट आपण यूज करतो. Then we discussed about the hello program. It is very simple. Then we have discussed about using script file. Again we already discussed Python variables. So what is variable? First of all, what is variable? Variable means it refers a location of memory. म्हणजे एखादी मेमरीच्या लोकेशनला आपण नाव देतोय, नेम ऑफ द मेमरी लोकेशन. मला एक मेमरी मध्ये काहीतरी ठेवायचं आहे तर त्या मेमरी लोकेशनला काहीतरी नाव द्यावं लागेल, दॅट इज द व्हेरिएबल. आता ते त्या पर्टिक्युलर लोकेशनला आपण कोणतंही वेगवेगळं नाव देऊ शकतो. मी इफ I want to give the name as something Suraj. Okay, then Suraj is a variable, and for that variable we can assign any type of value. Suraj is equal to 5, Suraj is equal to something 10, असं काहीतरी नंबर देखील, व्हेरिएबल नंबर देखील असू शकतो, काही असू शकतं. तर व्हेरिएबल कोणकोणत्या टाईपचे आहेत हे आपण डिस्कशन केलेलं आहे. तर व्हेरिएबलचे टाइप्स कोणकोणते होते तर व्हेरिएबलचे टाइप्स होते नंबर्स, स्ट्रिंग, लिस्ट, डिक्शनरी, टपल and set. Okay, so first of all there is a rule to write the name of variable. व्हेरिएबलचे नेम हे एक लिहिण्यासाठी काही रूल्स आहेत. सो फर्स्ट कॅरेक्टर शुड बी द alphabet or underscore. It should not be a number. We understood? ज्या वेळेला आपण एखादा व्हेरिएबल डिफाइन करत असतो तर व्हेरिएबलचं जे नेम आहे that name should be start with the alphabet only or underscore. We cannot use a number at the beginning of the name of variable. Then another rule, we can use any character from A to Z, any number, any digit, but we cannot use a special character like hash, then percentage and star, etc. Okay, so it should not be similar to any keyword of language. Also there are few examples, we have discussed some examples of
valid and invalid identifiers, or valid or invalid variables. So from this, you can guess which one is valid and which one is invalid Python variable. So A123 is valid, N is valid, underscore N is also valid, 1A is not valid, N percentage 4 is not valid. So white space is not allowed, and in this way we can write the name of variable. The name of variable, we can have the value of variable. So different types of values like numbers are there, or it may there may be of the dictionary is there. So in the next slide, we discuss about declaring the variable and assigning values. Okay. We can assign the value as a number, as a string, as a float. This is a float. This is integer. And when we say print A, then it will print the value of V. काय होईल? A ची व्हॅल्यू प्रिंट होईल. जर मी प्रिंट नेम म्हटलं तर नेम इज द नेम ऑफ द व्हेरिएबल. Salary is the name of the variable. Here you can see here. What is this? Salary is equal to 20,000.67. Okay. What is this? SALARY. Salary is the name of that variable, and 20,000.67 is the value of that variable. Okay. So when we write the print salary, at the output we will get 20,000.67. So the value may be a float, it may be an integer, it may be a string. Okay, you understood? And we have to write equal to sign. Equal operator is used to assign the value to that variable. Understood? Okay. And in the next point, multiple assignment. Multiple assignment, we can assign x equal to y equal to z equal to 50. Then if we write the print x, it will be 50, print y will be 50, print z, it will be 50 again. On the screen you can see here, we have x equal to y equal to z equal to 50, x equal to y equal to z equal to 50. Then the value of x is equal to 50, value of y is equal to 50, value of z is equal to 50. Then assign multiple values to multiple variables. We can assign the multiple values to the multiple variables like a comma b comma c equal to 5 comma 10 comma 50. And then we can write the print a, print b, print c. So the next point, standard data types. Which type of data is valid in case of the Python? So numbers, string, list, dictionary, tuple, and set. Okay. So in the next slide, we discuss about this standard data type. Numbers. आता numbers कोणकोणते असू शकतात? Numbers may be integer, maybe long type, maybe float, maybe complex. Okay. So integer म्हटल्यानंतर x equal to 10. X equal to 10 is a integer. X is the name of that variable. 10 is the value of that variable. Here you can see here. Okay. Then float. Float means what? X equal to 10.234. This is the float. X equal to 10.234 is the float. Then complex number. What is complex number? माझी स्क्रीन दिसते बाळांनो सर्वांना. अनम्यूट करा आणि मला जयशी बोला. हो सर दिसते. स्क्रीन दिसते आणि माझे स्लाइड्स मी जे बनवलेले आहेत ते दिसतात. ठीक आहे. कळतंय का हे जे आपलं चाललंय ते? गीतांजली कळतंय का? आपल्याला कळतंय का?
सर समज. वाडकर कळतंय का जे काय चाललंय ते स्क्रीनवर? दिव्या वाडकर, दिव्या वाडकर आहेत का? अप्पाराव माने, हॅलो अप्पाराव माने, अनम्यूट करा. आपण अनम्यूट करत नसाल तर याचा अर्थ असा होतो की फक्त लेक्चर चालू करून तुम्ही मोबाईल कुठेतरी बाहेर ठेवताय आणि ते ऐकत नाहीये. ठीक आहे. सविता झाडे, अनम्यूट करा. ओके, समजतंय का मी सांगतोय ते? सविता झाडे हो सर. समजतंय, ठीक आहे. देन व्हेर इज निशा परदेशी? हो सर समजतं. समजतंय, ठीक आहे. दीप्ती संगपाळ, बोला बघू, समजतंय? हा सर समजतंय. ठीक आहे. नाउ लेट वी अगेन स्टार्ट आवर डिस्कशन. तर स्टँडर्ड डेटा टाइप्स मध्ये काय आहे? इंटीजर आहे का इंटीजर? ओके, इंटीजर आहे. इंटीजर इज इक्वल टू x इक्वल टू 10, फ्लोट असेल तर 10 इक्वल टू x इक्वल टू 10 प्लस 10.234 फ्लोट. कॉम्प्लेक्स म्हणजे काय? एखादा कॉम्प्लेक्स नंबर त्याच्यामध्ये असू शकतो. कॉम्प्लेक्स नंबर x इक्वल टू 15j, 15i किंवा x प्लस iy आपण म्हणतोय ना कॉम्प्लेक्स नंबर, तशा पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबर देखील असतो. सो द नेक्स्ट पॉइंट डेटा टाइप्स मधला तो आहे स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय? स्ट्रिंग म्हणजे लिस्ट ऑफ list like a list, HELLOWORLD. This is the string. X equal to hello Java point is a string. स्ट्रिंग म्हणजे लक्षात येतंय? स्ट्रिंग म्हणजे आलं लक्षात? str1 is equal to, str1 is the name of the string variable, and what is the value? Hello Java point, HELLO JAVA TPIONT HOWAREYOU is the string. String 1, string 2, and when we write print string 1 0 2, then which letter will be print here? कोणतं लेटर प्रिंट होईल? 0 पासून 2 पर्यंत, 0 पासून पुढचे 2. या ठिकाणी आउटपुट घेतलेला नाहीये, बट 0 म्हणजे HEL प्रिंट होईल त्या ठिकाणी. ओके, अँड इन दिस वे. ओके, देन in the next point we have discussed a list. What is the list? The list can contains the data of different types. The items stored in the list are separated with using comma and enclosed within a square bracket. List साठी square bracket use करतोय आपण. Okay, and we can use slice operator to access the data of the list. लिस्ट मधला डेटा ऍक्सेस करायसाठी आपण काय यूज करायचं? स्लाइस. So the we have the example of list. List can be indicated by using L, small l. Here you can see here L equal to 1 hi comma python comma 2 is the list, and when we write print L3 मग आपल्याला काय मिळेल? प्रिंट L3. 3 कोणता आहे? 1 2 सॉरी 0 1 2 3 पाहिजे होता ना. एक मिनिट. प्रिंट 3 म्हटल्यानंतर काय होणार आहे? 0 1 2 3. 0 पासून स्टार्ट होईल. 0 म्हणजे 1 होईल, 1 म्हणजे हाय होईल, 2 म्हणजे पायथॉन होईल, आणि सॉरी 1 म्हणजे 2 म्हणजे पायथॉन होईल, आणि 3 म्हणजे 2 होईल. ओके, so when we write print L3
हा या ठिकाणी प्रिंट काय झालेला आहे 2 झालेला आहे, इथं आउटपुट आहे. And when we write the print L 0 स्लाइस 2 0 स्लाइस 2 काय काय प्रिंट होईल 0 to 2 म्हणजे कोणकोणते 1 आणि हाय 0 पासून पुढचे 2 प्रिंट L म्हटलं तर काय होईल संपूर्ण लिस्ट प्रिंट होईल. ऐकू येतंय? This is the list. Okay, and now we'll start the next point, that is tuple. Tuple is similar to the list in many ways. Like list, tuples also contains the collection of items of different data types. The items of the tuple are separated by using comma, similar to the list, and enclosed by parentheses. At the list we have to use square bracket here. For to represent a list we have to use the square bracket, and to represent a tuple we have to use a parenthesis. Okay, in this way. Okay, bracket. So when we write t is equal to hi python 2 is the tuple. So when we write print t 1 काय प्रिंट होईल प्रिंट t 1 म्हटल्यानंतर हाय प्रिंट होईल हाय. And in this way, okay, when we write the print t तर पूर्ण टपल त्या ठिकाणी तो प्रिंट होईल असा हाय पायथॉन 2. आणि टी प्लस टी जर घेतलं तर काय होईल टी प्लस टी टपलचं काय म्हटलंय टी. सो प्रिंट टी प्लस टी इक्वल टू हाय पायथॉन 2 हाय पायथॉन 2. ओके, and when we write star 2 star 3 t star 3 म्हणजे 3 वेळा तू लिहिलं बघा हाय पायथॉन 2 हाय पायथॉन 2 हाय पायथॉन 2. Here tuple has defined as IPython 2. Here ordered cannot be changed. Duplicate entries are present. What is difference between the list and tuple? It is ordered and order cannot be changed. Duplicate entries are present. Here duplicate entries are present and order cannot be changed. In case of list, it is also order can be changed. Order can be changed in case of list, but in case of tuple order cannot be changed. Okay, and duplicate entries are present in tuple as well as in a list. In the tuple as well as in the list, duplicate entries can be present. So only the difference is order can be changed in a list and order cannot be changed in a tuple. Order is very important in case of tuple. Okay, we understood what is the difference between tuple and a list. So for example, animals is equal to lion, tiger, monkey. Lion, tiger and monkey is the tuple. Okay, and in case of list we can use the example fruit is equal to apple, kiwi, banana. Okay, in this way. So we understood what is tuple. Now let me discuss about the next data type, and that is dictionary. Dictionary is very important, and we know that dictionary is an ordered set of key values. Set of key value pair of items. कळलं काय? Dictionary is an ordered set of key value pair of items. So it is like an associative array or a hash table where each stores a specific value. डिक्शनरी म्हणजे माहित आहे आपल्याला एका पर्टिक्युलर ची काय व्हॅल्यू आहे, पर्टिक्युलर व्हेरिएबल ची व्हॅल्यू काय आहे हे तिथे डिफाइन केलेलं असतं. has a specific value. Key can hold any primitive data type, whereas value
an arbitrary Python object. Now, dictionary is can be presented by using small letter D. The items in the dictionary are separated with using comma and enclosed in a curly braces. आता कर्ली ब्रॅकेट यूज करायचा आहे. टपल साठी कसला केला पॅरेंथेसिस, लिस्ट साठी कसला केला तर स्क्वेअर ब्रॅकेट, आणि डिक्शनरी साठी कर्ली ब्रॅकेट आपण यूज करतो आणि डी न डिनोट करतो. So we have a dictionary now. D is equal to, here you can observe here, D is the dictionary and D is equal to 1 Jimmy, 2 Alex, 3 John, 4 Mike. हे चार नाव आहेत and these are the values. And what is the variables? 1, 2, 3 are the variables. So D equal to 1 is Jimmy, D2 is equal to Alex, D3 is equal to John, and D4 is equal to Mike. हे चार नाव आहेत. Okay. When we write print first name is plus D आणि ब्रॅकेट मध्ये 1 लिहिला तर डायरेक्ट त्या ठिकाणी प्रिंट काय होईल, प्रिंट होईल फर्स्ट नेम. ओके, जिम्मी, फर्स्ट नेम इज जिम्मी. इथे या ठिकाणी तुम्ही पाहताय फर्स्ट नेम इज जिम्मी. Here 1 is equal to Jimmy, and when we write first name is D ब्रॅकेट मध्ये 1 जर लिहिलं तर आपल्याला फर्स्ट नेम इज जिम्मी आउटपुटला मिळतं. इनपुटला काय लिहायचं, सेकंड नेम इज D4. आता चौथं नाव हे सेकंड नेम म्हणून पब्लिश होईल या ठिकाणी. बघा, सेकंड नेम इज माईक म्हटलं का नाही, या ठिकाणी पहा सेकंड नेम इज माईक, कारण काय या ठिकाणी सेकंड नेम काय आपण डिफाइन केलेला D4. प्रिंट D म्हटला तर संपूर्ण नाही. सो व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन डिक्शनरी, डिक्शनरी इज अनऑर्डर्ड. या ठिकाणी ऑर्डर महत्वाची म्हणजे डिक्शनरी कॅन बी चेंज्ड, ऑर्डर चेंज होऊ शकते बट नो डुप्लिकेट एंट्रीज आर प्रेझेंट. बघा डिक्शनरी मध्ये जर एकाची व्हॅल्यू मी एक दिली आणि पुढच्या पेज वरती जाऊन त्याची जर मी व्हॅल्यू दुसरी दिली तर चालेल, नॉट अलाउड. सो डुप्लिकेट एंट्रीज आर नॉट प्रेझेंट. ओके, you understood what is dictionary? So the next point is input and output. It's very simple. Input आपण द्यायचं आहे प्रिंट म्हणायचं आहे आणि त्याच्यामध्ये असं ब्रॅकेट लिहायचं आहे पॅरेंथेसिस, आणि त्याच्यामध्ये जे काय प्रिंट करायचं आहे ते लिहायचं आहे आणि आउटपुटला प्रिंट मिळतं किंवा इनपुट अँड पॅरेंथेसिस. ओके, you understood the concept? So I think you have understood very well, and in the next lecture we will start the Python using as a calculator. Python as a calculator, using Python as a calculator. Okay, so have a good day. Thank you. Bye bye. We will meet in the next lecture. Do you have any problem, any query, any question? You can ask me now. So if you do not have any question, then you can leave this classroom. तुम्ही लेफ्ट होऊ शकता.
वरती पूर्ण आहे का? आहे ना? ठीक आहे. खाली म्हणजे इथपर्यंत म्हणतो ना? ठीक आहे. पोरं जॉईन झालीत का? ए डिव्हिजन थर्ड इयर नाही, फर्स्ट इयर पाहिजे. BSc 1. सेकंड इयर सेकंड डिव्हिजन सेकंड इयर नाही, BSc 1 डिव्हिजन ए. थांबा ह्याच्यातून जाऊन तुम्ही अंतिम करायचं.